नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीएससी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण कव्हर करतोय सिम्प्लिफाईडचे एमसीक्यू सिरीज आणि राष्ट्रीय घडामोडी हा आपला चॅप्टर चालू आहे. याच्यामध्ये जानेवारी 2024 ते जून 2024 चे जे काही राष्ट्रीय घडामोडी घडलेल्या असतील ते आपण एमसीक्यू फॉर्मॅटमध्ये सर्व डिटेलमध्ये क्लिअर करत आहोत. तर हा व्हिडिओ क्रमांक 9 आहे. याच्या आधीचे जर तुम्ही 8 व्हिडिओ बघितले असेल तर सर्वांनी नक्कीच बघून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करत चला. ठीक आहे, तुमच्या लाईक्समुळेच मोटिवेशन मिळणार आहे आणि जास्तीत जास्त आपण कंटेंट जो आहे कम्प्लिटली सिम्प्लिफाईड असेल किंवा परिक्रमा असेल तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल एमसीक्यू फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे, जेणेकरून तुमची उजळणी जी आहे ती पटकन होईल आणि इतर सुद्धा जीएच्या बऱ्याच स्ट्रॅटेजी आहे ते तुमच्याशी शेअर करायचे. तर आता सुरुवात करूया. तर ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा एकूण 12 प्रश्न असतील आणि या व्हिडिओ सोबतच तुमचे 100+ राष्ट्रीय घडामोडी जे असतील ते एमसीक्यूच्या मार्फत आपण ऑलरेडी क्लिअर केलेल्या आहेत. ठीक आहे, तर नक्कीच आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर पहिला प्रश्न असा आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात ओएनजीसीने विकसित केलेल्या एकात्मिक सी सर्व्हायव्हल ट्रेनिंग सेंटरचे उद्घाटन केले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गोवा. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा राज्यात ओएनजीसीने विकसित केलेल्या एकात्मिक सी सर्व्हायव्हल ट्रेनिंग सेंटरचे उद्घाटन केले. स्पष्टीकरण बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यात ओएनजीसीने विकसित केलेल्या एकात्मिक सी सर्व्हायव्हल ट्रेनिंग सेंटरचे उद्घाटन केले. या अत्याधुनिक सुविधेमुळे दरवर्षी हजारो कर्मचाऱ्यांना सागरी जगण्याची कौशल्ये जी आहेत ती शिकवली जाणार आहेत. या एकात्मिक सी सर्व्हायव्हल ट्रेनिंग सेंटरचं उद्दिष्ट काय की जे काही कर्मचारी असतील त्यांना सागरी जगण्याची कौशल्य जे आहेत या ट्रेनिंगच्या माध्यमातून शिकवली जाणार आहे, ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून, जे की ओएनजीसीने विकसित केलेलं आहे. कुठे केलेलं आहे? गोव्यामध्ये उद्घाटन केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 2. ई कचरा व्यवस्थापनावरील सेंटर ऑफ एक्सलन्सचे कुठे उद्घाटन करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हैदराबाद या ठिकाणी. तर ई कचरा व्यवस्थापनावरील सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन हैदराबाद या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. स्पष्टीकरण बघूया. ई कचरा व्यवस्थापनावरील सेंटर ऑफ एक्सलन्स CMET सेंटर ऑफ मटेरियल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी हैदराबाद येथे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, सेंटर ऑफ एक्सलन्स CMET म्हणजे सेंटर फॉर मटेरियल फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी याचं उद्घाटन कुठे करण्यात आलेलं आहे? हैदराबादमध्ये उद्घाटन करण्यात आलेलं आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश भारतातील ई कचरा व्यवस्थापनामध्ये संसाधन कार्यक्षमता वाढवणे आणि वर्तुळाकार अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देणे अशा स्वरूपाचा आहे. निश्चितपणे हा सुद्धा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 3. मध्याश्म युगातील रॉक पेंटिंगचा शोध कोणत्या तज्ज्ञांनी लावला? तर याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर मुरलीधर रेड्डी आणि फोटो पत्रकार डी रवींदर रेड्डी यांनी मध्याश्म युगातील रॉक पेंटिंगचा शोध जो आहे तो लावलेला आहे. तर लक्षात ठेवा, डॉक्टर मुरलीधर रेड्डी आणि फोटो पत्रकार डी रवींदर रेड्डी. तर विश्लेषण बघूया. रॉक पेंटिंगचा शोध डॉक्टर मुरलीधर रेड्डी आणि फोटो पत्रकार डी रवींदर रेड्डी यांनी लावला. पेड्डापल्ली जिल्ह्यातील सीतामालोड्डी गुंट सिंगाराम येथे पेंटिंग सापडल्या. पेड्डापल्ली जिल्ह्यातील सीतामालोड्डी गटू सिंगाराम येथे जे आहे त्या रॉक पेंटिंग जे सापडलेल्या आहेत. तेलंगणातील पेड्डापल्ली जिल्ह्यातील सीतामालोडी गुंट सिंगाराम येथे मध्याश्म युगातील रॉक पेंटिंगचा शोध लावण्यात आला. रॉक पेंटिंग्स 1000 फूट लांब 50 फूट उंच असलेल्या वाळूच्या खडकाच्या भिंतीवर सापडले आहेत, जे एका टेकडीवरती स्थित आहेत. जर तुम्ही इतिहास करत असाल, मध्ययुगीन इतिहास वगैरे, तर ज्याच्याशी रिलेटेड हा रॉक पेंटिंगच्या संदर्भातला प्रश्न आहे. निश्चितपणे जर तुम्ही राज्यसेवा करणार असाल तर हा प्रश्न लक्षामध्ये ठेवून घ्या. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 4. IIM संबलपूर कॅम्पसचे उद्घाटन कोणत्या दिवशी करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे 3 फेब्रुवारी 2024. तर IIM संबलपूर कॅम्पसचे उद्घाटन 3 फेब्रुवारी 2024 रोजी करण्यात आले. स्पष्टीकरण बघूया. IIM संबलपूरच्या कायमस्वरूपी कॅम्पसचे उद्घाटन 3 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2021 मध्ये या कॅम्पसची पायाभरणी जी होती ही केलेली होती. ठीक आहे, तर लक्षात ठेवा. तर IIM संबलपूरच्या कायमस्वरूपी कॅम्पस उद्घाटन कधी झालं? 3 फेब्रुवारी 2024 रोजी झालं. कोणाच्या हस्ते झालं? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं आणि नरेंद्र मोदींनीच या कॅम्पसची पायाभरणी 2021 साली केलेली होती. तर हे सुद्धा पॉईंट याच्यामध्ये लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 5. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशात केलेल्या प्रकल्पांच्या उद्घाटनात कोणते प्रकल्प समाविष्ट आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे वरील सर्व, म्हणजे जगदीशपुरा हल्दिया आणि बोकारो धामरा पाईपलाईन प्रकल्प, मुंबई नागपूर झारसुगुडा नैसर्गिक वायू पाईपलाईन प्रकल्प आणि धामरा अंगुल पाईपलाईन विभाग. हे जे प्रकल्प आहेत, या ज्या प्रकल्पांचं उद्घाटन जे आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशामध्ये केलेलं आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. स्पष्टीकरण बघूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशात
68,000 कोटी रुपयाहून अधिक किमतीच्या प्रकल्पाचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. आता धामोरा अंगुल पाईपलाईन. तर जगदीशपूर हल्दिया आणि बोकारो धामरा पाईपलाईन प्रकल्पाच्या 412 किलोमीटरच्या धामरा अंगुल पाईपलाईन विभागाचे उद्घाटन केले. या प्रकल्पाचा खर्च 2,450 कोटी रुपये इतका आहे. या धामरा अंगुल पाईपलाईनचा खर्च किती आहे प्रकल्पाचा? 2,450 कोटी रुपये. ठीक आहे. नंतर मुंबई नागपूर झारसुगुडा पाईपलाईन. मुंबई नागपूर झारसुगुडा नैसर्गिक वायू पाईपलाईन योजनेतील 692 किलोमीटर लांबीच्या नागपूर झारसुगुडा विभागाची पायाभरणी देखील यावेळी केली. यामुळे ओडिशा, महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये नैसर्गिक वायूच्या उपलब्धतेमध्ये काय होणार आहे? सुधारणा होणार आहे. तर या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवणं गरजेचे आहे. ठीक आहे. नंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 6. मार्तंड सूर्य मंदिराच्या इतिहासाबद्दल योग्य माहिती कोणती आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. राजा ललितादित्य मुक्तपीडा यांनी हे मंदिर बांधलेलं आहे. मार्तंड सूर्य मंदिराच्या इतिहासाबद्दल जर माहिती विचारली तर राजा ललितादित्य मुक्तपीडा यांनी हे जे मंदिर जे आहे ते बांधलेलं आहे. स्पष्टीकरण बघूया. तर मंदिराची स्थापना बघूया. मार्तंड सूर्य मंदिर 8व्या शतकात राजा ललितादित्य मुक्तपीडा यांनी बांधलेलं आहे. वास्तुशैलीचे मिश्रण. हे मंदिर काश्मीरी, गुप्त, चीनी, गांधार, रोमन आणि ग्रीक वास्तुशैलीचं मिश्रण आहे. 14व्या शतकात सुलतान सिकंदर शाह मिरीने हे मंदिर पाडले असे मानले जाते. म्हणजे विध्वंस कोणी केलेला आहे? सिकंदर शाह मिरीने हे मंदिर जे आहे हे पाडलं, मार्तंड सूर्य मंदिर जे पाडलं असं मानलं जातं 14व्या शतकामध्ये. ठीक आहे. तर हे राजा ललितादित्य मुक्तपीडा यांनी या मार्तंड सूर्य मंदिराची स्थापना जी आहे ती केलेली आहे. तर हे मंदिर जे आहे काश्मीरी, गुप्त, चीनी, गांधार, रोमन आणि ग्रीक वास्तुशैलीचे मिश्रण असं मानलं जातं आणि हे मंदिर सिकंदर शाह मिरीने 14व्या शतकात पाडलं असं एक मानलं जातं. तर याच्याबद्दल ही माहिती लक्षात ठेवा. प्राचीन भारताचा इतिहास ज्यावेळेला तुम्ही अभ्यासता त्यावेळेला हा प्रश्न तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, करंट अफेअर्सशी रिलेटेड. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 7. सुरत विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याची घोषणा कधी करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे 30 जानेवारी 2024 म्हणजे पर्याय क्रमांक 3. तर सुरत विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याची घोषणा 30 जानेवारी 2024 रोजी करण्यात आलेली आहे. स्पष्टीकरण बघा. केंद्र सरकारने 30 जानेवारी 2024 रोजी गुजरातमधील सुरत विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून घोषित केलं. कधी? 30 जानेवारी 2024 रोजी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरत विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन 353 कोटी रुपये खर्चून जे आहे हे केलेलं आहे. तर हे सुद्धा तुम्ही लक्षामध्ये ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे सुरत विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून घोषित केलेलं आहे 30 जानेवारी 2024 रोजी. तर हे माहिती तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. जॉग्राफीशी रिलेटेड वाहतूक संदेशवहन ज्या वेळेला तुम्ही करता त्याच्याशी रिलेटेड हा करंट अफेअर्सचा प्रश्न लक्षामध्ये ठेवा. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 8. भारतीय जनसंवाद संस्थेला म्हणजे IIMC ला कोणता विशेष दर्जा प्रदान करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. अभिजात विद्यापीठ. तर भारतीय जनसंवाद संस्थेला आता अभिजात विद्यापीठ असा विशेष दर्जा जो आहे तो प्रदान करण्यात आलेला आहे. तर IIMC ला शिक्षण मंत्रालयाच्या UGCच्या सल्ल्यानुसार अभिजात विद्यापीठ म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. IIMC ची स्थापना 17 ऑगस्ट 1965 रोजी झालेली होती. या संस्थेचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. याचे प्रादेशिक कार्यालय जम्मू, अमरावती, ऐझॉल, कोट्टायम आणि ढेंकनाल या ठिकाणी याची जे आहे ते प्रादेशिक कार्यालय आहेत. लक्षामध्ये ठेवा. म्हणजे भारतीय जनसंवाद संस्थेची म्हणजे त्यालाच IIMC असं म्हटलं जातं. तर ह्या UGCच्या सल्ल्यानुसार आता या IIMC ला जो आहे तो अभिजात विद्यापीठाचा दर्जा देण्यात आलेला आहे. IIMC ची स्थापना 17 ऑगस्ट 1965 रोजी झाली. मुख्यालय आहे नवी दिल्लीला आणि त्याचे प्रादेशिक कार्यालय आहेत जम्मू, अमरावती, ऐझॉल, कोट्टायम आणि ढेंकनाल या ठिकाणी. लक्षामध्ये ठेवा. पुढचा प्रश्न आहे. अ प्रॉमिस्ड नेशन ऑनेबल श्री नरेंद्र मोदी द मेकर ऑफ न्यू इंडिया या पुस्तकाचे विशेष काय आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. हे दृष्टिदोष असलेल्या लोकांसाठी ब्रेल लिपीमध्ये आहे. लक्षात ठेवायचं. अ प्रॉमिस्ड नेशन ऑनेबल श्री नरेंद्र मोदी द मेकर ऑफ न्यू इंडिया या पुस्तकाचे विशेषण म्हणजे हे दृष्टिदोष असलेल्या लोकांसाठी ब्रेल लिपीमधलं पुस्तक आहे. स्पष्टीकरण बघूया. हे पुस्तक दृष्टिदोष असलेल्या लोकांसाठी ब्रेल लिपीमध्ये लिहिलेले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हे पुस्तक नवी दिल्लीमध्ये प्रकाशित करण्यात आलं. हे पुस्तक FIRL लॉजिस्टिक लिमिटेडने प्रकाशित केलेलं आहे. तर निश्चितपणे हा सुद्धा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 10. पंजाब सरकारने रस्ते अपघात रोखण्यासाठी कोणती फौज सुरू केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. रस्ता सुरक्षा दल. तर पंजाब सरकारने रस्ते अपघात रोखण्यासाठी रस्ता सुरक्षा दल नावाची एक फौज जी आहे ती सुरू केलेली आहे. स्पष्टीकरण बघा. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी जालंधरमध्ये या फोर्सची जी आहे ती सुरुवात केली. कुठं? जालंधरमध्ये. मुख्यमंत्री कोण आहेत पंजाबचे? भगवंत मान. याचा उद्देश आहे
रस्ते अपघात रोखणे आणि वाहतूक व्यवस्थापन सुधारण्यासाठी समर्पित असलेल्या या फौजला देशातील पहिलं रस्ता सुरक्षा दल जे आहे ते सुद्धा मानलं जातं. ठीक आहे. तर याचं मुख्य उद्दिष्ट काय? रस्ते अपघात रोखणे आणि वाहतूक व्यवस्थापन सुधारणे. आणि या फौजेला देशातील पहिलं रस्ता सुरक्षा दल मानलं जातं, जे की पंजाबमधील जालंधर या ठिकाणी मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सुरू केलेलं आहे. तर निश्चितपणे हा सुद्धा प्रश्न लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 11. आयकॉन ऑफ द सीज हे जगातील सर्वात मोठे क्रूझ जहाज किती लांबीचे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1197 फूट लांबीचं हे आयकॉन ऑफ द सीज हे जगातील सर्वात मोठं क्रूझ जहाज आहे. 1197 फूट. स्पष्टीकरण बघा, हे जहाज आयकॉन ऑफ द सीज हे जहाज 27 जानेवारी 2024 रोजी मियामी बंदरातून पहिल्या प्रवासासाठी निघाले. आकाराने जवळपास 4 शहर ब्लॉक्सच्या बरोबरीचा आहे. याचा आकार जवळपास 4 शहराच्या ब्लॉक्सच्या बरोबरीचा आहे. आता याची आकडेवारी बघा, तर याची लांबी जी आहे ती आयकॉन ऑफ द सीज या जहाजाची 1197 फूट आहे. ठीक आहे. नंतर याच्यामध्ये एकूण 7 जलतरण तलाव आहेत. या आयकॉन ऑफ द सीज या जहाजामध्ये एकूण 20 मजले आहेत. याच्यामधून 7600 प्रवासी जे आहेत ते प्रवास करू शकतात. याचा वेग 22 नॉट्स स्वरूपाचा आहे. याच्या निर्मितीचा खर्च 1.65 अब्ज युरो इतका आलेला आहे. आणि याच्यामध्ये द्रवरूप नैसर्गिक वायू हे जे इंधन आहे ते या इंधनावरती जहाज जे आहे ते चालत राहतं. तर अशा प्रकारची माहिती सुद्धा जी आहे ती तुम्ही लक्षामध्ये ठेवणं गरजेचं आहे आयकॉन ऑफ द सीज बद्दल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 12. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोणत्या ठिकाणी 5व्या आंतरराष्ट्रीय आणि 44व्या अखिल भारतीय गुन्हेगारी परिषदेसाठीचं उद्घाटन जे आहे ते केलेलं आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, गांधीनगर या ठिकाणी. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गांधीनगर या ठिकाणी 5व्या आंतरराष्ट्रीय आणि 44व्या अखिल भारतीय गुन्हेगारी परिषदेचं उद्घाटन जे आहे हे केलेलं आहे. तर स्पष्टीकरण बघूया. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 23 जानेवारी 2024 रोजी गांधीनगर गुजरात येथील राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ येथे परिषदेचं उद्घाटन जे आहे ते केलेलं आहे. या परिषदेला 5व्या आंतरराष्ट्रीय आणि 44व्या अखिल भारतीय गुन्हेगारी परिषद असं देखील याला म्हटलं जातं. ठीक आहे. तर कुठे केलेलं आहे? राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ या ठिकाणी गांधीनगर गुजरातमध्ये येतं ह्या परिषदेचं उद्घाटन केलेलं आहे. या परिषदेला 5वी आंतरराष्ट्रीय आणि 44वी अखिल भारतीय गुन्हेगारी परिषद असं देखील याला म्हटलं जातं. आणि या परिषदेचं उद्घाटन अमित शहा यांनी केलेलं आहे 23 जानेवारी 2024 रोजी. ठीक आहे. तरी निश्चितपणे तुम्ही लक्षामध्ये ठेवा. तर अशा प्रकारचे एकूण 12 प्रश्न आहेत. सर्वांनी व्यवस्थित व्हिडिओ सारखे रिवाइज करून बघा. तुमचे डायरेक्टली उजळणी जे असेल ते याच्या माध्यमातून होऊन जाणार आहे. ज्यांना कुणाला जीके टूडच्या पीडीएफ मराठीमध्ये हवे असतील संपूर्ण 1.5 वर्षाच्या, त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तिथून तुम्ही या पीडीएफ घेऊ शकता. मराठीमध्ये आहेत. लवकरात लवकर सर्वांनी घ्या आणि त्यातून एमसीक्यू वाचायला सुरुवात करा. नक्कीच आपलं चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.